जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. हे वचन काय म्हणत आहे? अर्थात आमची जीभ जी आहे ती काय बोलत आहे नक्की? मी जर न समजता बोलतोय तेव्हा ते मृत्यूला आमंत्रण देते. उत्पत्तीचं पुस्तक 27 अध्याय 46. तेव्हा रिबका इसहाकास म्हणाली, या हेतीच्या मुलीमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. यांच्यासारखी हेतीच्या मुलींतली, या देशाच्या मुलीतली एखादी याकोबाने वरिली तर मला जगून काय लाभ? रिबका या सुनांना कंटाळलेली आहे, एवढी कंटाळलेली आहे की ती शब्द बोलत आहे, माझा जीव मला नकोसा झाला आहे. पुढे आम्ही पाहतो, एखादी याकोबाने वरिली तर मला जगून काय लाभ? अर्थात मनुष्य कोणत्या तरी गोष्टीमुळे निराशे आणि चिंतेखाली दबलेला आहे आणि अशा दबलेल्या अवस्थेचा सैतान पुरेपूर फायदा घेतो. आम्ही चिंताग्रस्त झाल्यावर आम्ही हे बोलता कामा नये. अर्थात तिने जीवनाचा नकार केलेला आहे आणि मृत्यूची आवड धरली